आणि तिथे मुमुक्षुत्व साधून तो आपल्या जीवनात यशस्वी होतो. पण केव्हा हो? ज्या वेळेस जीवनामध्ये श्रोतीय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू श्री गुरु असतात, तेच साधकाच्या वाटचालीत मार्गदर्शन करतात आणि त्यालाच महापुरुष असं म्हटलेलं आहे. साधकाचं जीवनच आनंदाचं होऊन जातं पहा. जर आपल्या जीवनामध्ये श्री गुरु आले तर ते जीवन आनंदाचं होतं. श्री गुरूंचा केवळ आश्रय मिळाला किंवा अनुग्रह मिळाला की शिष्याचं काम होते का हो? नाही. त्यानंतर त्यांच्या कृपेने शास्त्रशुद्ध पद्धतीने तो शिष्य अभ्यासाला लागतो आणि श्री गुरूंची कृपा प्राप्त होण्यासाठी शिष्याने त्यांच्या प्रती स्वतःची निष्ठा ठेवावी लागते. तिथे श्रद्धा ठेवावी लागते आणि ती जर सांभाळली तर श्री गुरु आपल्याला गुरुनिष्ठा ही हिऱ्यासारखी आहे. तर त्याचे प्रत्येक पैलू आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी जो दिलेला आदेश आहे, जो संदेश आहे, जो उपदेश आहे, त्या उपदेशाचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्यातून आपण उजळून निघायला पाहिजे. तेव्हा त्यांच्या सर्व पैलूतून आपण जळतो. तेव्हाच निष्ठारूप प्रकाशात श्री गुरूंच्या कृपेने आत्मप्रकाशाचा साक्षात्कार होतो. आणि म्हणून श्री गुरुनिष्ठ साधकासाठी ही काय आहे हो? श्री गुरुनिष्ठा ही सावली सारखी आहे. म्हणून जसा एखादा पंथस्थ असतो आणि तो थकला भागलेला असतो, त्याला एखाद्याची झाडाची सावली जर मिळाली तर तो कसा असतो? शांतपणे तिथं पोहोचलेला असतो आणि सगळा शिंग घालतो. तसा जन्म मृत्यूच्या या ये झाडांनी आपण त्रस्त झालेला आहोत. हा जीव त्रस्त झालेला आहे आणि श्री गुरूंच्या कृपाछायेत जर आपण विसावा घेतला तर निश्चितच आपल्या जीवनाचं सार्थक होतं. म्हणून आपली खरी साधना काय आहे ती आपण ओळखायची आहे. काय आहे आपली खरी साधना? आपली खरी साधना आहे दुर्लभ मनुष्यत्व सांभाळणे, दुसरी मुमुक्षुत्व कमावणे आणि तिसरी म्हणजे महापुरुषांच्या आश्रयामध्ये जीवन जगणं आणि ते जीवन आपल्याला काय करायचं आहे? सार्थकी लावायचं आहे. आणि असं सार्थकी ज्यावेळेस लावू त्यावेळेस आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक वास्तविक पाहता ओळखत नाही. म्हणजे हे जे आपला श्री गुरु जे आहे ना, आत्मरूप होणे हीच खरी साधना आहे. आत्मरूप व्हायचं आहे ही खरी साधना आहे आणि ही खरी साधना आहे हे आपण ओळखतच नाही. आणि हे खरी साधना आहे कारण गेलेले क्षण पुन्हा येत नाही पहा. कोटी सुवर्ण देऊन देखील गेलेला क्षण पुन्हा येणे नाही. म्हणून आपल्याला या जीवनाची सार्थकता करून घ्यायची आहे. आपण कालच्या श्लोकामध्ये बघितलं की शरीर सोडून जे जातात आणि शरीरामध्ये जे राहत असतात किंवा विषयांचा भोग जे घेतात ते 3 गुणांनी युक्त असतात. त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाही. हे कालच्या श्लोकात आपण बघितलं. आणि जे मूढ असतात त्याचंही वर्णन छान केलं होतं की सुख पाहता जवळ एवढे दुःख पर्वता एवढे. हे जे आहे दुःख पर्वता एवढे ज्याला वाटतं तो विमूढ होय. आणि मग ज्ञानी कोण आहे? तर ज्ञानी जे आनंदाच्या डोही आनंदी तरंग इथे स्थिरावतात तेच खरे ज्ञानी होय. हे कालच्या श्लोकात बघितलं. आजच्या श्लोकाला आपण सुरू करूया. अत्यंत महत्वपूर्ण श्लोक आहे आजचा की यतंतो योगिनश्चैनं पश्चन्नात्मन्यवस्थितं यतंतोप्य कृतात्मानो नैनं पश्चन्य चेतसः. तर अशा प्रकारे हा श्लोक महत्वाचा सांगितलेला आहे. आता हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे भगवंतांनी? या श्लोकामध्ये भगवान सांगतात की जो साधक प्रयत्नशील असतो तो साधक आपल्या हृदयामध्ये आत्मस्वरूपातच असलेल्या आत्म्याला जाणतो. परंतु ज्याने आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही आत्म्याला जाणत नाही. ते आत्म्याला जाणतच नाही आणि आत्म्याला जाणत नाही कारण जे योगी असतात ना ते अंतःकरणावर संस्कार असतो त्यांचा. अत्यंत शुद्ध अंतःकरण झालेलं असतं त्यांचं.
एकाग्र बुद्धी असते, ते सूक्ष्मदर्शी असतात आणि श्री गुरु कृपेनुसार, शास्त्र कृपेनुसार ते विचार करतात, त्यांच्या विचारांचे तंतोतंत पालन करतात आणि असे जे आहे ते योगी होय आणि जे पालन करत नाही ते विमूढ आहे. तर हे स्पष्ट आजच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता या श्लोकामध्ये महत्वपूर्ण भाग काय सांगितलेला आहे की जो साधक प्रयत्नशील असतो, यतन्तो योगिनश्चैनम, प्रयत्नशील असतो. यतन्तो म्हणजे प्रयत्नशील असतो. कशाचा प्रयत्न करतो तो योगी? योगिनश्चैनम. तर तो प्रयत्न करतो, काय प्रयत्न करत राहतो तो की आपल्यातच तो आहे परमात्मा ह्याचा विचार करतो आणि जे करत नाही ते विमूढ आहे, अज्ञानी म्हणून म्हटलेलं आहे याच्यामध्ये. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आपल्याच परमार्थामध्ये काय आहे, आपल्या हृदयात पाहतो म्हणजे आपल्या अंतःकरणात तो पाहतो, अंतःकरणातच तो परमात्मा आहे असा तो योगी पाहतो. म्हणजे मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. आता या मंदिरामध्ये यासाठी आपण काय करतो, आपण मंदिरात जातो. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, माझ्यातच तो आहे हा विचार आपला सुटतो आणि आपण मंदिरात शोधतो, त्रिवेणी संगमात शोधतो, तीर्थयात्रा करतो, अनेक ठिकाणी त्याला हे करतो, पाहतो. पण मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, तो आपल्यातच आहे आणि आपल्याला आपल्या ठिकाणी तो परमपद उत्तम पुरुष जाणता येतो. तो जाणायलाच पाहिजे. मैं ना मंदिर में ना मस्जिद में, मैं तो हूँ विश्वास में. तो आपल्यातच आहे, त्यासाठी विश्वास, श्रद्धा, निष्ठा आपल्या मनामध्ये हवी. तो सदा आहे, सर्वत्र आहे, सम प्रमाणाने तो सगळीकडे भरलेला आहे. म्हटलं भगवद्गीता म्हटलं तर तो खूप दूर आहे आणि म्हटलं तर तो इतक्या जवळ आहे की आपल्यातच आहे तो, एवढे तो आपल्या जवळ आहे. म्हणून म्हटलेलं आहे की खोजी हो तो तुरंत मिल जाए, पलभर की तलाश में. तसा खोजी पाहिजे. तर तोच मी आहे याला किती वेळ लागणार आहे, पण यासाठी आतमध्ये तळमळता हवी, आपल्यामध्ये ती जिज्ञासा हवी. तेव्हा ईश्वर कृपेने श्री गुरु आपल्याला भेटतात आणि ईश्वर कृपेने श्री गुरु भेटल्यानंतर मग आपली खरी वाटचाल सुरू होते. समर्थही म्हणतात, समर्थ काय म्हणतात तो ते आता समर्थ आपल्याला म्हणतात की खोजी हो तो तुरंत मिळते. समर्थ म्हणतात की देव इतक्या जवळ आहे की तो आपल्यात आहे. देव जवळी अंतरी पण भेटी नाही जन्मावरी. देव जवळी अंतरी पण भेटी नाही जन्मावरी. तर देव इतक्या जवळ आहे, आपल्यामध्ये आहे, पण त्याला आपण बाहेर शोधतो. कारण आमची दृष्टी भ्रमित झालेली आहे. अज्ञानामुळे आपण भ्रमित होतो, त्यामुळे जवळचे दिसतच नाही. काजळ पहा, काजळ आपल्या डोळ्यात आहे, पण काजळ आपल्याला दिसते का हो? नाही. त्यासाठी आपल्याला आरसा लागतो है ना. श्री गुरु रूपी आरसा आपल्याला जर भेटला तर परमात्मा जवळच आहे, अंतरामध्येच आहे हे आपल्यामध्ये बिंबतं. तो सर्वत्र आहे, त्याला जवळ आणण्याची सुद्धा गरज नाही, त्याला जवळ आणावं लागेल अशी सुद्धा गरज नाही, पण त्याच्यामध्ये मन घालावं लागतं. आपल्याला मन घालावं लागतं, मनाला स्थिर ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्यासाठी अंगी आले संत जन, झाले देवाचे दर्शन, रामदासी योग आला, देही देव प्रगटला. देहामध्येच तो आहे, देही देव प्रगटला. देह मंदिर चित्त मंदिर असे आपण प्रार्थना म्हणतो. आणि मुक्ताबाई तर म्हणते धन्य धन्य गुरुरावो, धन्य धन्य गुरुरावो, माझ्या देही प्रगटिले देव. माझ्याच देहामध्ये देव प्रगटविला तुम्ही, म्हणून माझे श्री गुरु धन्य आहेत. माझे देहाचे देऊळ केले आणि आत्मलिंग प्रगटविले. मुक्ताबाईची ही पूर्णपणे
जाण होती की माझ्या देहाचे देवळ केणे आत्मलिंग प्रगटविले, बाहेर जाण्याचं कामच नाहीये. याला म्हणतात आत्मन्यवस्थितम. यतंतो योगिनश्चैनम पश्चनात्मन्यवस्थितम. तो आपल्यातच आहे आणि आपल्यामध्येच त्याला शोधायचं आहे. जो साधक प्रयत्नशील असतो ना, तो आपल्या हृदयामध्ये शोधतो आणि आत्मस्वरूपात असलेल्या आत्म्याला जाणतो. हे अत्यंत महत्वाचे. आपल्यामध्ये तो आहे हे वाटतच नाही. आपण मूर्तीची पूजा करतो पहा आणि तिथे खरा देव पाहत नाही. पूजापाठ करतो पण त्याच्यामधला खरा देव पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की कैसे हे आंधळे जगत, गेले विसरून खऱ्या देवा. आणि समर्थी म्हणतात की मुख्य देवाचे ओळखावे. आपण मुख्य देव बाजूला ठेवतो, आत्मदेव त्याचा विचारच करत नाही. आणि असा जो खरा देव आहे हे शास्त्र समजल्यावरच कळतं. एरवी आपल्याला खरा देव कळतच नाही. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मधला भाव शुद्ध हवा, प्रेम भक्ती घडावी आणि अनित्याचा जो आहे त्या अनित्यापासून काय करायचं, त्याचा अनित्याचा मोह सोडावा. त्याच्या पूर्ण स्वरूपाची काय करायची, आपल्याला भेट करून द्यायची आहे. आणि अशी भेट झाल्यास आपण देवाहून तत्वतः वेगळे राहतच नाही. हा अनुभव आपल्याला घ्यायचा. आणि काका नेहमी आपल्याला गोष्ट, एक चोरही देव घेतो आणि एक चोरही देवाचं दर्शन घेतो आणि एक साधकही घेतो, पण दोन्ही मधला फरक आहे. तर तत्वतः त्याला पाहायचं आहे. ही तत्वतः दृष्टी आपल्याला विकसित करायची आणि तो भगवंत आपल्यातच आहे हा दृढ निश्चय करायचा आहे. यालाच म्हणतात आत्मन्यवस्थितम. आणि भगवद्गीतामध्ये एक आणखी शब्द आहे की अनुपश्चन. आता अनुपश्चंती म्हणजे हे केव्हा कळणार आहे हो? भगवद्गीतामध्ये हा जो शब्द आहे ना, अनु म्हणजे नंतर. नंतर म्हणजे केव्हा कळणार आहे हो? नंतर म्हणजे कशाच्या नंतर? तर श्री गुरु कृपेनंतर कळणार आहे. अनुपश्चंती, श्री गुरुची कृपा झाल्यानंतरच या गोष्टी आपल्याला कळणार आहे, एरवी कळणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे की, आणि त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम होतो की आपल्याला दिसायला लागतं. महावाक्याचा बोध झाल्यानंतर या गोष्टी आपल्याला कळतात. म्हणून म्हटलेलं आहे की यतंतो योगिनश्चैनम. मग असा योगी कसा असतो? त्याबद्दल योगी कोणाला म्हणतात? तर हे आत्मवस्थितम असे जे असतात ते योगी होय. प्रयत्न करणारे योगी. कशाचा प्रयत्न करायचा आपल्याला? की जी उपलब्ध वस्तू आहे ती प्राप्त होण्यासाठी जे प्रतिबंध येतात त्या प्रतिबंधाला आपल्याला दूर करायचं आहे. तो तर आहेच ना, त्याच्यासाठी काही करायचं नाही, पण त्याच्या आड येणारे जे प्रतिबंध आहेत हे प्रतिबंध आपल्याला दूर करायचे आहेत. आणि हे प्रतिबंध दूर करतो आत्मनात्म विवेक करावा लागतो त्यासाठी. आणि वैराग्य, प्रखर वैराग्य असावं लागतं. आणि असे जे असतात ते योगी होय. यासाठी जे प्रयत्न करतात ते योगी होय. प्रतिबंध दूर करण्यासाठी जे प्रयत्न करतात ते योगी होय. आता योग म्हणजे जुळणं, परमात्म्याशी ऐक्य साधणं. आणि असे योगी परमपदाला पोचतात. जो बिंदू असतो तो सिंधू होऊन जातो. एक पावसाचा थेंब पाण्यात पडल्याबरोबर समुद्राच्या तो सिंधुरूप होऊन जातो. तसा हा जीव आत्मरूप होतो. आत्मरूप स्थिती त्याला लाभते. लाभते म्हणजे सहज त्याच्या तिथे तो निश्चय होतो. आता वास्तविक पाहता हाताला काही लागत नाही आणि आपलं काय होतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून तो बिंदूचा सिंधू होतो हे आपल्याला समजून घ्यायचं. नाही तर खूप जण परमार्थ करतात पण त्यांच्या हाताला काही लागत नाही हो, ती अंगी नाही लागत. भस्मे आजार असतो पहा, आयुर्वेदामध्ये एक भस्मे आजार म्हणून आहे. हा आजार जो असतो ना, तर त्याच्यामध्ये जे पेशंट असतात ते अनेक प्रकारे खातात आणि पण त्यांच्या अंगी पचत नाही, तो अंगी लागत नाही, असे अनेक लोक असतात. त्याप्रमाणे खूप अभ्यास
अभ्यास करतो आपण, उपासनाही करतो आणि अशांतही असतो, चिडचिडही आपल्यामध्ये असते. मग जो त्याचं दुःख, आक्रंद हे सारखं सुरूच असतं. मग याच्या अंगी परमार्थ बांधत नाही. जसं भस्मरोगाला ते अंगी बांधत नाही ना, तसं याच्या अंगी परमार्थ बांधत नाही. कारण श्री गुरुवर हवी तशी निष्ठा नसते. श्री गुरुवर जशी निष्ठा असायला पाहिजे तशी निष्ठा नसते. मनाने अनेक ग्रंथ वाचतो, कारण त्याला बौद्धिक खाद असते. त्याच्यामुळे अनेक ग्रंथ वाचतो, अनेक महाराजांची प्रवचनही ऐकतो, प्रवचनही करतो, पठणही भरपूर असते, पण मोक्षाचं पीक तिथे लागत नाही आणि तिथे निघत नाही. असा अभ्यास परमार्थामध्ये निरर्थक होतो. पाहिजे तसा उपयोग होत नाही. चाराने आहेत माझ्याकडे, पण त्याच्याने काही वस्तू येणार आहे का? पैसे नाही का? आहे, पण ते उपयोगाचे नाही. अगदी त्याप्रमाणे तसे सगळे करतात, तर मोक्षाचे पीक त्याच्यासाठी हरवलेलं असतं. आता इथे दांभिकता असते, तो शोभेचा परमार्थ असतो आणि अधर्माने तो वागतो. मन कलुषित असतं, केवळ पोकळ विद्वता पंडित असते, अंतरंग अस्वच्छ असतं, अशांत असतो. अशा ज्ञानाला सप्रतिबंधक ज्ञान असं म्हटलेलं आहे. प्रतिबंधक म्हणजे सप्रतिबंधक, म्हणजे हे सगळे प्रतिबंध त्याच्या आड येतात आणि तो परमार्थ शोभेचा होतो, वास्तविक तो नसतो. आता हा जो आहे, तर या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगितलेले आहे. आता पारमार्थिक कसा असतो, योगी कसा असतो ते आपण बघितलं आणि अनधिकारी कसा असतो तोही आपण बघितला. कारण अनधिकारी कसा असतो, तर त्याच्यामध्ये काय असतं, आंधळ्यासारखा त्याचा परमार्थ असतो. कारण अधिकारी कसा असतो हे बघितलं आपण, योगी कसा असतो ते बघितलं. आता अनधिकारी कसा असतो तो पाहूया, की ते अकृतात्म असतात. आत्मनात्म विवेक ते करत नाही, आंधळ्यासारखे प्रयत्न करतात आणि सारखा भ्रम असतो, त्याच्यामुळे मूर्खासारखं ते वागतात. आपल्याला माहिती आहे आजीबाईची कहाणी, म्हणजे ते नेहमीच ती कहाणी सांगतात आपल्याला. ती एक आजी असते, ती यात्रेला जाते, सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि ती शोधत ती सुई आणते आणि हातामध्ये बोटामध्ये धरते आणि कुठेतरी ती विसरून जाते, पडून जाते ती. आता ती सुई बाहेर पडते, दुसरीकडे पडते आणि ती काय करते, बाहेरच्या लाईटच्या उजेडामध्ये ती शोधते. कुणीतरी एक जण येतो आणि आजी तू केव्हाची काय शोधते आहे तिला विचारते. तेव्हा ती म्हणते अरे बाबा माझी सूई पडली. ती म्हणे कुठे होती सुई, तर ती म्हणे ती मी माझ्या हातात होती, ती पडली, घरातच पडली आणि ती पडल्यामुळे, पण तू आता शोधते कुठे आहे, मी या लाईट खाली शोधते आहे, कारण तिथे उजेड आहे. तसं जे जिथे नाही तिथे आपण शोधत राहतो, तिथे नाहीच आहे पण तिथे आपण शोधतो. अशा मुलांना ते जमतच नाही. म्हणून म्हटलेलं आहे, कारण भोगाने चित्त मलिन होतं आणि भ्रष्ट होतं आणि परमात्मा कोसो दूर होतो. हा अनधिकारी असतो पहा, ते त्याला जाणतच नाही. आत्मज्ञानाचा अनधिकारी कसा असतो, कठमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. कठ सांगते नाविद तो दुश्चिरातन शांतो नावस माहितः नाशांतो मनसो वापी प्रज्ञानैन मापनुयात. म्हणजे याचा अर्थ म्हटलेला आहे, सांगितलेला आहे, जो पाप कर्मापासून निवृत्त झालेला नसतो, ज्याची इंद्रिय अशांत असतात. अनाधिकारी कसा असतो त्याचं वर्णन सुरू आहे बरं का. विषय भोगात रममान असतो, चित्त त्याचं असमाहित झालेलं असतं आणि ज्याचं चित्त काम क्रोधाने युक्त विकारांनी युक्त असतं, तो अशुद्ध अकलुषित, त्यामुळे त्याचं चित्त अशांत राहतं आणि सुख दुःखामध्ये तो रमत राहतो, राग द्वेषामध्ये रमतो, मत्सर करत राहतो. म्हणून म्हणतात अखंड संसार चित्ती संसार निमित्ते वृत्ती कदा तयान शांती पळभरही. अनाधिकाऱ्याला एक पळभरही शांती मिळत नाही. जो संसारात रमतो, रेंगाळतो, या देहादी जगात मध्ये ज्याची वृत्ती सतत भटकत राहते, सतत तो देहादी जगताचा विचार करतो, मी आणि माझ्यामध्ये रमतो आणि त्यांना शांती कधीही प्राप्त होत नाही.
देह तादात्म्य जगत सत्य त्या या सगळ्या भागांतीमध्ये तो रमतो आणि मनाने अभ्यास करतो. मनाने अभ्यास करायचा नसतो. मनाने जर आपण अभ्यास केला ना तर ब्रह्म घोटाळा तयार होतो. शब्द चाल महारण्य चित्त भ्रमण कारण. तर असा घोटाळा तयार होतो आणि हाताला काही लागत नाही. आयुष्याचा वेळ वाया जातो. म्हणून खूप जण परमार्थ करतात पण त्यांच्या अंगी परमार्थ बाणत नाही. भस्म्या रोगासारखा तो होऊन जातो. आता अनधिकारी असा असतो हेही आपण बघितलं आणि अधिकारी असा असतो हेही आपण बघितलं. यतंतो योगी निश्चयन पश्चनात्मन्य वस्तुतम. जो आपल्यातच आपल्या स्वरूपाला जो पाहतो तो त्या तिथे वस्ती करतो, आत्म्यातच रमतो. पण यतंतोप्य कृतात्मानो, पण असा जो वागत नाही ज्याने आपले अंतकरण शुद्ध केलेलं नाही, कृतात्मानो नैन पश्चंत चेतस, तो कसा असतो? त्याला तत्वाचा अनुभव घेता येत नाही. तो अविवेकी असतो. आपण आता विवेकी पण बघितलं, ज्ञानी योगी पण बघितलं आणि अविवेकी कसा असतो तेही बघितलं. आता पुरुषोत्तम योग आपल्याला म्हटलेला आहे इथे आणि हा साधायचा असेल तर साधक या नात्याने मला काय करायचं आहे, मला कसं राहायचं आहे, तर कोणते प्रयत्न आपल्याला करायचे आहे, कोणत्या प्रयत्नाची ओढ आपल्यामध्ये यतंतो, कोणती ओढ आपल्यामध्ये असायला पाहिजे हे इथे सांगत आहेत भगवंत. की पुरुषोत्तम योगासाठी म्हणजे श्री गुरु त्याच्यासाठी उपाय पण सांगतात की साधकाची ओढ कशी असायला पाहिजे, त्यांनी कोणते प्रयत्न करायला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचे पैलू इथे आपल्याला मांडत आहेत. तर आपली वृत्ती हळूहळू, कारण मी साधक आहे, मला साध्यापर्यंत जायचं आहे, मग त्याच्यासाठी आपले प्रयत्न काय असावेत, त्याच्यासाठी कोणते उपाय संतांनी सांगितलेले आहे. शने शने उपरमे, भगवद्गीता सांगते शने शने उपरमे बुद्ध्या धृती ग्रहितया आत्मसंस्थ मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. म्हणजे मनातले जे आपले थोडासा पहा शास्त्राचा विचार आहे पण महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचे विचार सांगितले. त्यासाठी उपाय काय, मी साधक आहे, मला काय उपाय करायचे यावरती हे संतांनी आपल्यासाठी सांगून ठेवलेलं आहे. की आपले मनातील पहिला उपाय म्हणत आहे मी, मनातील सर्व जे विजातीय वृत्ती आहे ना त्याचा आपल्याला निराश करायचा आहे आणि मन आपलं अंतर्मुख करायचं आहे. आणि बुद्धिरूपी गुहेमध्ये काय आहे, ही सर्व बुद्धीमध्ये काय आहे, सर्व बुद्धी वृत्तीनं प्रकाशमान करणाऱ्या आत्मचैतन्याचा स्वरूपाची अखंड कारवृत्ती आपल्याला ठेवायची आहे आणि स्वरूप स्थिती प्राप्त करायची आहे. पण हे एकदम होणार आहे का? नाही, क्रमाक्रमाने होणार. एकदम पी हळद हो गोरी असं होणार नाही, त्याप्रमाणे क्रमाक्रमाने हे होणार आहे. शने शने उपरमे म्हटलेलं आहे की क्रमाक्रमाने हा अभ्यास करत करत परत व्हावं लागतं. धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करावं आणि असं ज्यावेळेस करतो, स्थिर करून दुसऱ्या कशाचाही अनात्म वस्तूचा विचार करायचा नाही. असं हळूहळू श्रवण करत करत, मनन करत करत, निधिध्यासन करत साधकाने ज्ञान प्राप्तीसाठी शुद्ध सत्व निर्मळ असा सत्वगुण वर ठेवावा आणि आपलं मन तयार करावं, शुद्ध मन तयार करावं. ही पहिला उपाय भगवंतांनी सांगितलेला आहे. दुसरं काय करायचं आहे आपल्याला, कारण ह्या श्लोकामध्ये काका म्हणतात की अनेक निर्णय भगवंतांनी दिलेले आहेत, ते निर्णय मला काय करायचं आहे, ते निर्णय करत 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 त्याचं निश्चयात रूपांतर करायचं आहे. व हे निर्णय मला करायचे आहे तर आत्मस्वरूपासाठी साधकांना नेमकं काय करायला पाहिजे, तर मनाची शुद्धी व शांती हवी. आणि मनाची शुद्धी शांती जर आपल्याला स्थिर करायची असेल, मन शुद्ध करायचं असेल, शांत करायचं असेल, तर त्यामध्ये आता हे मन शुद्ध आणि शांत केव्हा होतं, आपलं मन अशांत का राहतं आणि आपल्याला नंतर पश्चाताप होतो ते कार्य केल्यानंतर. तर पश्चात बुद्धी नसावी, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट काय करतो, होऊन गेल्यावर विचार करतो, आधी विचार करत नाही, होऊन गेल्यावर विचार करतो.
काय विचार करतो की हे केले नसते तर बरे झाले असते, आणि केले असते तर बरे झाले असते, किंवा असं करायला पाहिजे नव्हतं. आणि ह्यामुळे काय होतो, चित्त आपलं अस्थिर होतं, अशांत होतं, आणि अंतःकरण शांत राहतच नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, थोडे आहे चित्त सहाय्य झाली, आणि सहाय झाली, आणि वेद विहित निष्काम कर्माने चित्त शुद्ध होत. आणि असं चित्त शुद्ध झाल्यानंतर मग काय होतं, तिथं आपलं मन चित्त शुद्ध झाल्यानंतर त्या मनाला शांती मिळते. पण अशांत मन राहिलं ना तर काहीच होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, आपण साधं सत्संगाला जरी गेलो आणि घराला गॅस बंद केला की नाही, लॉक लावला की नाही, व्यवस्थित जातो तिथे, पण सगळं चित्त घरामध्ये असतं, केलं की नाही, तर त्यामुळे अशांत होतो. तर शांत चित्ताने कोणतंही कार्य करायला पाहिजे, प्रत्येक कार्य शांत चित्ताने करायला पाहिजे, शुद्ध शांत चित्त तिथे पाहिजे. तर असा सत्वगुणी. आणि पुढे काय म्हणतात की साधन चतुष्टय संपन्न, सगळ्या श्रोत्यांनी छान वर्णन केलं साधन चतुष्टय संपन्नताबद्दल. तर साधन चतुष्टय संपन्नता असायला पाहिजे, सत्वगुणी साधक हवा, तर आत्मज्ञान होण्यास उशीर लागत नाही. म्हणून परब्रह्म वस्तू अतिशय सूक्ष्म आहे, आणि अतिशय सूक्ष्म असल्यामुळे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे, निर्मल आहे, पवित्र आहे. त्यासाठी मनही तसंच हवं ना आपल्याला. म्हणून ब्रह्म हे आपले स्वरूप आहे, हे अंतःकरणामध्ये काय करायचं आहे, बुजवायचं आहे. आणि अंतःकरणामध्ये असं आपण बुजवत जाऊ, त्यावेळेस काय होते, अंतःकरणात अनेक जन्मांचा, पुढचा उपाय म्हणतात आहे की अंतःकरणात अनेक जन्मांचा मल साचलेला आहे, आणि मल विक्षेप आपलं अनेकदा हे झालेलं, त्याच्यामुळे आपण इथे सध्या आपण त्याचा विचार करू नये की फक्त हे मल विक्षेप आवरण दोष असतात, आणि त्यामुळे अंतःकरण आपलं स्वच्छ शांत करणे ही एक प्रकारची साधनाच आहे. हे विक्षेप आहेत, ही प्रतिबंध आहेत, हे आपल्याला दूर करायचे. आणि हे जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत आपली खरी साधना होतच नाही. अंतःकरणामध्ये हे स्वच्छ आणि शांत करायचं आहे. अंतःकरण जेवढं स्वच्छ आणि शांत राहील ना, तर त्याच्यामध्येच हे पारमार्थिक विचार आपल्याला बसवायचे आहे, म्हणजे रुजतात तिथे. मग बुद्धी स्वच्छ झाली की तिच्यातील ज्ञान प्रकाश म्हणजे चिदाभास हा कोठून आला हे कळतं, की हा ज्ञान प्रकाश आला कुठून, आणि चिदाभास व आत्मा एकच आहे, ह्या गोष्टी कळतात. पुढचा उपाय, यालाच आत्मज्ञान साक्षात्कार म्हणतात. पुढचा उपाय सांगितला की वेद विहित निष्काम कर्म करणं. आता वेद विहित निष्काम कर्म करायचं, त्यासाठी चित्त शुद्ध हवे, कारण निष्काम कर्माने काय होतं, चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासनेने चित्त शांत होतं, आणि मग शुद्ध आणि शांत चित्त झाल्यानंतर चित्ताचा चैतन्यामध्ये लय होतो. म्हणून वेद विहित निष्काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण देवाची उपासना करतो, पण आपण निष्कामतेने करते का, सकमताच आपल्यामध्ये भरलेली असते, आणि एकही इच्छा असू नये, कारण कोणतीच इच्छा असू नये, वारंवार संत महात्मे आपल्याला सांगतात. आणि कर्तव्य कर्मही अपेक्षा न ठेवता आपल्याला करायला पाहिजे. कोणतीही कर्तव्य कर्म करताना अपेक्षा नको तिथे, आणि आपल्या इच्छाही हळूहळू कमी करायच्या आहेत. मग मन स्वच्छ आणि शांत होतं, आणि वेद विहित निष्काम कर्म व्यवस्थित पार पडतो. वेद विहित निष्काम करणं अत्यंत महत्वाचा भाग सांगितलेला आहे, कारण त्या वेद विहित निष्काम कर्मामध्ये काय आहे की ईश्वराच्या प्रेमात मन काय होतं, आपलं रंगत गेल्याने मुख्य समस्या आपली सुटून जाते, आणि आपली साधन जे करतो ते आवडीने होते, सुलभ होते, सर्व वासनांचा तिथे नाश होतो, आणि भक्ती मन लावून करत असल्यामुळे त्या सुखामध्ये आपलं मन विरघळतं, आणि खोटामी नष्ट झाल्यामुळे अविनाशी ब्रह्म सहजपणे आनंद रूप आहे असे भक्ताला अनुभवाला येते. आणि येथे आपले पूर्ण स्वरूप तो जाणतो, अपरोक्ष ज्ञान त्याला प्राप्त होतं, आणि यासाठी प्रेम हा स्थायी भाव आपला व्हायला पाहिजे.
आणि एकदा असा देव भेटला ना, आता देव भेटणं सोपी गोष्ट नाहीये, पण हळूहळू शने शने म्हटलेलं आहे. म्हणून भक्ताला अद्वैत समाधीपर्यंत तो जातो. देहाच्या जाणीवेवर येतात, सहज पुन्हा मूळ स्वभावावर येतो आणि पुन्हा भक्ती करतो, पुन्हा नामस्मरण करतो. ही भक्ती अत्यंत आनंददायक असून वाढत्या प्रेम सुखाला भोग देणारी आहे. म्हणजे त्याच्यामधलं सुख एवढंही कमी जास्त होत नाही. परम प्रेम स्वरूप तो परमात्मा आहे. आणि असं प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर आपण करत गेलो तर आपलं कर्मही तसंच होतं. आणि कर्म तसंच होत होत गेलं तर भगवंत पाहायला येतात की इतकं चांगलं कर्म कुणी केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी पण आहे की इतकं चांगलं कर्म कुणी केलेलं आहे, भगवंत शोधतो. म्हणून विहित कर्म आणि विहित उपासना व्यवस्थित करायला पाहिजे. त्याच्याने चित्त शुद्ध आणि शांत होतं आणि मगच चित्ताचा चैतन्यामध्ये लय होतो. आता पुढचा उपाय आपल्याला सुचवलेला आहे की ज्यांना ज्ञान होतं त्यांना ते शुद्ध चित्ताचा परिणाम म्हणून ज्ञान होतं. आणि शास्त्र ग्रंथाचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे की एखादा दोष जो आम्हाला दाखवून देतात ना, तो दोष दाखवल्यावर त्यातून बाजूला कसं व्हावं त्या संबंधी आम्हाला हिंद पासते. आणि आम्ही दुसऱ्यांचे दोष पाहतो आणि दुसऱ्यांचे दोष पाहण्यामध्ये आपण पटहीत असतो. दुसऱ्यांचे दोष पाहतो पण आपल्यामधले दोष आपल्याला दिसत नाही. तर असा जो आहे तर आपल्याला संत म्हणतात की दुसऱ्यांचे दोष पाहू नये, आपल्यातले दोष पाहावे आणि आपलं चित्त शुद्ध करून घ्या. पुढचा उपाय म्हणतात की मी आणि माझं याच्यामध्ये हा जीव अडकतो, यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आता प्रत्येक याचे उपाय सविस्तर सांगितलेले आहे, पण फक्त मी उल्लेख करते कारण आपल्याकडे थोडा वेळ नाही आणि अनेकदा या गोष्टी आपल्या सत्संगामध्ये झालेल्या आहेत. तर मी आणि माझे यात अडकू नये, यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. सत्कर्म करायचं आहे, सदाचार करायचा आहे आणि न्याय नीती धर्माने जीवनामध्ये वागायचं आहे, जगायचं असं जीवन जगायचं आहे. पुढचा उपाय सांगतात प्रत्यक्ष इंद्रियांना विषय दिसत असले तरी तो विषय परमेश्वराचाच आविष्कार आहे. त्यामुळे त्या सर्व परमेश्वराच्याच विभूती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक याच्यातून परमेश्वराची विभूतीच दिसली पाहिजे. म्हणजे जे जे आपण कर्म करतो ते सगळं कसं आहे, ईश्वर स्वरूप आहे हा भाव आपला तयार करायला पाहिजे. सर्व विश्व परमेश्वराचेच रूप आहे हे जाणावे. त्यामुळे चित्तामधले रागद्वेष आपोआप कमी होतात. सगळ्यांमध्ये भगवंत पाहायचा. मग कोणामध्ये मत्सर करणार, कोणाविषयी आपण मत्सर करणार का? समजा आपण कुणाचा मत्सर करत असू तर आपण देवाचा मत्सर करत आहोत असं होईल आपल्या मनाने. पण म्हणून कोण्याविषयी राग भरू नये, मत्सर करू नये, द्वेष करू नये. हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी भगवंतांनी याच्यावर सांगितलेल्या आहे. पुढचं सांगितलेलं आहे महत्वाची बाब की सर्व कामनांचा काय करायचं आहे, आपल्याला त्याग करायचा आहे. आता सर्व कामनांचा त्याग, कारण कामरूपी शत्रू आडवे येतात आपल्याला, म्हणून त्याचा त्याग करायचा आहे. कामना अनेक प्रकारच्या म्हणतात, त्यांनी अनेक प्रकारे याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की स्पृहा, लोभ, याचना, तृष्णा, आशा, अनेक प्रकारच्या अशा कामना इच्छा आहेत. आणि अशा याच्यामध्ये आपण रमतो. म्हणून वासनेच्या विषयाच्या मागे धावतो. तोपर्यंत जोपर्यंत वासनेच्या मागे धावतो ना तोपर्यंत त्रिविधता, उर्मी, क्लेश, दुःख, भय याच्यातून सुटका होत नाही. म्हणून यातून सुटका होतात आत्मरूप महासुखाचा एक अनुभव आपल्याला येतो. म्हणून सगळ्या कामनांचा त्याग सांगितलेला आहे. आणि कबीरजी म्हणतात चाह मिठी चिंता मिठी मनवा बेपरवाह, जिसे कुछ नहीं चाहिए वह शहनशाह. तो शहनशाह आहे ज्याच्या सगळ्या कामना विराम पावलेल्या आहेत. तर असं मला व्हायचं आहे. असं होताच आत्मरूप महासुख अनुभवाला येतो. हा एक उपाय सांगितलेला आहे. पुढे सांगतात की विवेक संपन्न व्हा. मी साधक आहे, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत हळूहळू आत्मस्वरूपापर्यंत जायचं आहे. म्हणून हे सगळे उपाय सुचवलेले आहेत. संग त्याग करावा, असंगत्वाने असावे. काल याचं वर्णन भैयानी छान केलं होतं, अनंत भैयाने.
त्याच्यामुळे प्रतिबंध दूर करण्याचा प्रयत्न करावा. शिष्याचं अंतःकरण श्री गुरु विचारामध्येच राहायला पाहिजे. त्याच्याने हळूहळू चित्त शुद्ध होतं आणि सगळे भ्रम, सगळे संशय दूर होतात. आणि जोपर्यंत संशय असतात तोपर्यंत अनुभव येत नाही. सर्व संशय दूर होतात. म्हणून म्हटलेलं आहे अहम भाव याचा उपशम व्हावा आणि अहम भाव देखील आपला जायला पाहिजे. अनेक प्रकारचे अहम भाव आपल्यामध्ये असतात, ते जायला पाहिजे. पुढचा उपाय सुचवता की श्रवण कानांनी करायचं. आपण ऐकतो है ना, श्रवण केली याची परत क्रिया पाळते तात्काळ. श्रवण कानांनी करायचं आहे आणि श्रवण कानांनी करण्यापेक्षा मनाने ऐकावं. त्याला अंगी श्रवण म्हणतात. मनाने आपण ऐकत नाही, बसतो आपण तिथे, पण मनाने श्रवण घडत. म्हणजे मनाने आपण काय करतो, शरीराने बसतो पण मन आपलं धरत. तर मनाने श्रवण ऐकावं, त्याला अंगी श्रवण असं म्हणतात. आणि श्रवण केली असं श्रवण त्यावेळेस आपण करू तर श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. तात्काळ आपल्या क्रिया सगळ्या पालटतात. आणि पुढचा उपाय म्हणतात की अंतःकरणामधून जगतातील वस्तू व्यक्ती सुख देतात हे भान आपलं निघून जायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं, वस्तू व्यक्तीमुळे आपल्याला सुख मिळतं, पण सुख केवळ परमात्म्यातच आहे हा आपला पक्का निश्चय व्हायला पाहिजे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. हे आपलं नेहमी वारंवार हे आपण ऐकतो, फक्त आठवण करून देते की भगवंतांनी उपाय सांगितले. काका म्हणतात की हे निर्णय मी माझे मला पटवून घ्यायचे, कारण मी साधक आहे. त्याच्यामुळे पुढे म्हणतात की श्री गुरु उपदेशानुसार शास्त्राचा अभ्यास केला सत्याचा अनुभव येतो आणि मग पूर्ण ज्ञान होतं. श्री गुरु हिंगवास करतात आपल्याला, पण त्या आपल्याला कळत नाही. शिष्याने ते नीट ऐकावे आणि शिष्याने ती नीट ऐकावे आणि ज्या हिंद पास केलेल्या असतात ते आपण नीटपणे सांभाळावे आणि ज्ञानाचा साक्षात्कार व्हावा. देखावा तांबिकता त्याच्यामध्ये असू नये. श्री गुरु साक्षात परब्रह्म आहे हा भाव असावा. माझ्या कल्याणासाठी त्यांनी देह धारण केलेला आहे हा पक्का भाव आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि एक महत्वाचा उपाय आणखी सांगितला की याच्यासाठी चेतन श्री गुरु हवे. चेतन श्री गुरु हवे, समाधीवरचे नव्हे. कारण शिष्यावर साक्षात अनुग्रह झालेले असावे. कारण समाधीच्या माध्यमातून श्री गुरु केले ना तर चैतन्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही. त्याच्यातून काय मार्गदर्शन मिळत नाही आणि त्यामुळे आपल्यातल्या दोषाची निर्मूलन सुद्धा होत नाही. म्हणून चेतन श्री गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. आणि चेतन श्री गुरु मिळाल्यानंतरच आपल्याला काय करता येते, पुढे जाता येते. म्हणून चेतन श्री गुरु हवा असं आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि परमार्थामध्ये पहा अनेक प्रकारच्या संकल्पना सांगितलेल्या आहेत आणि अनेक प्रकारच्या संकल्पना त्या स्पष्ट व्हायला पाहिजे. कारण साधना सर्व संकल्पना कळल्या ना की साधना आपली डोळसपणाने होते आणि नेमकी होते आणि नेटकी पण येते. संकल्पना स्पष्ट नाही झाल्या ना तोपर्यंत आपली साधना डोळस होत नाही, नेमकी होत नाही आणि नेटकी होत नाही. तर हाही विचार आपल्याला करायला पाहिजे. तर ब्रह्म आता संकल्पना कोणत्या येतो, ब्रह्म काय, देह काय, जीव काय, जगत काय, माया काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या, ईश्वर काय, ह्या सगळ्या संकल्पना स्पष्ट व्हायला पाहिजे. तर आपली प्रगती लवकर होते. आणि पुढचा उपाय शेवटचा पुन्हा सांगताय की काही जण ग्रंथाला आपण जे गुरु मानतो ना, पण ग्रंथ शिष्य मानतो का नाही. हेही आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि हे सगळे उपाय लक्षणे आपल्याला अंगी बांधायचं आहे आणि श्री गुरूंना शरण जायचं आहे. आणि हे ज्या वेळेस आपण गुण अंगी बांधतो ना त्यावेळेस एक ओवी आहे आत्मारामधली सुनील. श्री गुरु हर्षित झाले शिष्यातरीचे भाव जाणले. श्री गुरु हर्षित झाले शिष्यांतरीचे भाव जाणले. अंतर्मनात झाकळले आनंद भरे. म्हणजे लेकरू आपल्या मार्गाला लागलं की आईला आनंद होतो.
तसं हे शिष्याची सगळी लक्षणं पाहून श्री गुरु आनंदित होता. आणि श्री गुरु आनंदित होता हे सर्व ही जी सर्व लक्षणे आहेत ती आपल्याला अंगी बांधवायची आहे आणि श्री गुरुंना शरण जायचं आहे. जो श्री गुरुचा अनुग्रहितो तेने सेवावा एकांतो, तेथे चिंतावा गुणा तिथू परम पुरुषतो. ज्याने श्री गुरुकडून विधिवत अनुग्रह घेतला आहे त्याने आपले चित्त समाहित ठेवण्याचा प्रयत्न करावा. अहंग्र ज्ञानाने निर्गुणामध्ये अंतकरण वृत्ती आपली लीन ठेवावी आणि लीन ठेवल्यानंतर वृत्ती एकाकार करावी. एकाकाराला अत्यंत महत्व आहे. एकाकार वृत्ती करावी. त्याच्यासाठी एकादशी आहे. कशासाठी एकादशी करायची आपल्याला? एकाकार वृत्ती व्हायला. पण आपण बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीकडे जातो. फराळ आपल्याला काय वेगवेगळे पदार्थ इकडे आपलं लक्ष असते, पण एकाकार वृत्ती होत नाही. तर एकाकार वृत्ती व्हायला पाहिजे आणि एकाकार होणं त्याच्यात एकांतही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपली वृत्ती कशी होते? आत्माकार होते आणि मग आत्माकार वृत्ती होत असल्यामुळे शुद्ध जाणीव रूप आत्मस्वरूपात ती लीन करावी आणि ही किमया श्री गुरु सांगतात. म्हणून जो श्री गुरुचा अनुभव तेने सेवावा एकांतो, तेथे जे चिंतावा गुणा तू परम पुरुष तो. श्री गुरु कसे असतात? ते निरालंब निरंजन जीवाचे जन्म असताना म्हणून मी होवारे लीना तेथे छिपे. ते अधिष्ठान कसं आहे हो? जे अधिष्ठान स्वरूपाविषयी श्री गुरु सांगतात ते अधिष्ठान कसं आहे? निरालंब आहे, निरंजन आहे, निरावयव आहे आणि नचमत्सानी भूतानी असं त्याचं ऐश्वर्य आहे. साधकाने आपल्या जन्माच्या ठिकाणी अंतकरण वृत्तीने लीन होऊन कुठे राहायचं आहे? अंतकरण वृत्ती. केवळ अंतकरण वृत्तीचा अभ्यास आहे का? आपण वरवरचा अभ्यास करतो, पण वरवरच्या अभ्यासाने काही होणे नाहीये. आपल्याला शनी उपक्रमे वरवरचा सुरुवातीला ते आवश्यक आहे आणि हळूहळू करता करता क्रमाक्रमाने आपण बघितलं शनी उपक्रमे हळूहळू या गोष्टी आपल्याला समजत जातात. कारण मला एक शब्दही बोलता येत नव्हतं, पण हे सगळं जे आहे हे केवळ श्री गुरूंची कृपा आहे आणि प्रयत्न आपल्याला करावे लागतात. तर सहजपणे आपण इथपर्यंत येऊ शकतो. आणि पुढे आत्मदर्शनाचा एक छान उपायही सांगितला आहे. इथे दाखवायचं नाही तर पाहायचं आहे आपल्याला. आपणच आपले रूप पाहायचं, की ज्याच्या जवळ ते रूप आहे ना ते आपण पाहायचं. जी वस्तू दिसते ना ती दाखवावी लागते, पण रूप कसं आहे दाखवावं नाही लागत. ते स्वयंप्रकाशित आहे. जी वस्तू स्वयंप्रकाशित आहे ती दाखवावी लागते. जी वस्तू स्वयंप्रकाशित नसते ती दाखवावी लागते. मी कसं आहे? स्वयंप्रकाशित आहे. म्हणून स्वयंप्रकाशित असण्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आत्मवस्तू आहे. कशावरून आत्मवस्तू आहे होती? शास्त्रोपनिषद सांगते. कथा आपल्याला सांगितलेलं आहे, न तत्र सूर्यभाती न चंद्र तारे. आणि आत्मलोकात सूर्य प्रकाशित होत नाही, चंद्र तारेही चमकत नाही. या आत्मलोकामध्ये तर बीजांचा लखलखाटही नसतो. तो प्रकाशमान असल्यानेच सर्वांना प्रकाश मिळतो. म्हणून त्याच्या प्रकाशानेच सर्व काही असते. तो आत्मप्रकाश आहे. म्हणून ह्या जगतातल्या गोष्टी आपल्याला भासतात. आणि असा स्वयंप्रकाशित जो आत्मा आहे तो मी आहे हा दर्जेदार परमार्थ आहे. आणि काकायला म्हणतात की हा जबाबदारीचा परमार्थ आहे. या जबाबदाऱ्या सगळ्या मला सांभाळायच्या आहेत आणि हा दर्जेदार परमार्थ करायचा आहे. की चंद्र सूर्य तारे माझ्या सत्तेवर होतात, इतकं मी व्यापक आहे. ही व्यापकता आपल्याला उपनिषद शास्त्र ही व्यापक दृष्टी आपली बनवतात. म्हणून म्हणतात की संसार वृक्ष जाणता मूळ तयाचे शोधिता, ते तत्वची घेऊन खाता सुखस्वरूप. म्हणून संसार वृक्षाचे ज्ञान करून घेण्याच्या निमित्ताने त्याचे मूळ शोधले पाहिजे. माझं मूळ स्वरूप आहे ते सुख स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे आणि आत्मतत्वच प्रत्यक्ष होते. संस्कार पाहिले असता त्याचं अधिष्ठान ब्रह्मच आहे, ही लक्षात घ्यायला पाहिजे. नाम रूप कर्मद्वारे न ब्रह्म निर्देशित, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचा श्लोकच हा आहे की ऊर्ध्व मूलम मदशाखा अश्वत्थ प्राहुरव्यम. आणि
कथमधला पण एक श्लोक आहे, ऊर्ध्वमूलो श्वासा एषा श्वासात सनातनः. तर ज्याची मुळे वर असून शाखा खाली आहे, असा हा अश्वस्थ वृक्ष संसार जुनाट पुरातन आहे. तोच ज्योती स्वरूप आहे, तोच ब्रह्मस्वरूप आहे, तो अमृतही आहे, सर्व लोक त्यात समाविष्ट आहे, त्याच्या पलीकडे काही असू शकत नाही. हेच ते ब्रह्म होय. आणि तो पुरुषोत्तम योग आहे, तो पुरुषोत्तम पुरुष मी आहे. आणि हा अनुभव हाच या श्लोकाचा अर्थ आहे. आणि मी स्वतः स्वयंप्रकाशित आहे, इथपर्यंत जायचं आहे. आणि हा शोध घ्यायचा आहे. आणि हा शोध केवळ शास्त्र आणि स्त्री कृपेनेच हा शोध घेतला जातो, नसता हा शोध घेतला जात नाही. म्हणून म्हटलेलं आहे की जरी संसार वृक्ष जाणणे शरण वेदांतासी जावे, संसार जाणिता देणे ब्रह्मसी कळे. ब्रह्म जाणण्यासाठी ज्याला सृष्टीचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे त्याने वेदांत शास्त्राचा अभ्यास करावा आणि संसाराचे स्वरूप जाणून ब्रह्मरूप व्हावे. म्हणजे एक कैरी आहे, तिला आंबा व्हायचा आहे. आता ती कैरी आंबा रूप केव्हा? तर हळूहळू ज्या वेळेस ती कैरी त्या झाडाचा मोह त्यागते, ती ज्या झाडावर असते त्याचे पानं, ती आधी पूर्ण त्याच्यामध्ये रस भरते. आणि रस झाल्यानंतर त्या कैरीमध्ये ती कैरी त्या सगळ्या झाडांचा, पक्ष्यांचा, बाकीच्या इतर तऱ्यांचा मोह सोडते. आणि ज्यावेळेस ती खाली येते आणि त्यावेळेस ती पिकायला ठेवतात. आणि पिकायला ठेवल्यानंतर ती एकांतात जाते. म्हणजे तिथं कोणाचंही सानिध्य लाभत नाही, काही नाही. पण ती एकांतात गेल्यामुळे त्या कैरीचा आंबा होतो. आता ती कैरी आंबारूप होते. आता ज्या वेळेस ती आंबारूप होते त्यावेळेस तिला सांगता येत नाही, कारण ती आंबा झालेली असते. आणि आंबा झालेली असता तसे का बरं हे उदाहरण दिलं आहे? तसं ध्यानात जाऊन बसायचं, यथा समाधी सारायची आणि मग तो जीव शिवरूप होतो. वेगळं असं काही राहत नाही. देव पहावया गेलो, देवची भूमी केली, असं त्याचा अनुभव जातो. आणि अशी जी स्थिती आहे हे केवळ श्री गुरूंच्या शरणागतीमध्ये राहिल्यानेच होते. श्री गुरूंचा बोध ध्यानात ठेवा आणि एकांत साधावा. धरावे ते पाय आधी आधी. श्री गुरूंचे पाय धरले तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आता एक महत्वाचा एक शास्त्रीय भाग सांगितलेला आहे. आणि हा शास्त्रीय भाग म्हणजे हा जसा कैरी आंबारूप होते ना, त्याप्रमाणे एक शास्त्रीय भाग काकाने सांगितलेला आहे की परमात्मा मध्ये हृदय हा शब्द अंतकरणाचा कसा अर्थ होतो आणि व्यापक कुटस्थ चैतन्य अंतकरणात व्यापून राहतो. आता ह्या व्यापक कुटस्थ चैतन्य पूर्ण अंतकरणामध्ये व्यापून राहतं. कुटस्थ चैतन्याच्या अंतकरणातील अभ्यास हाही व्यापक अंतकरणात जीव रूपाने व्यापून राहतो. आता अंतकरण आपलं शुद्ध असेल तर आपण त्या चिदाभासाचा वेग घेऊ शकतो, कुटस्थाचा वेग घेऊ शकतो. आणि जर आपल्याला चिदाभासाच्या माध्यमातून तिथपर्यंत जायचंय, काल अनंता भल्यांनी छान सांगितलं, आज फक्त एक थोडस त्याच्यातला जो राहिला हा चिदाभास हा मध्य भाग आहे. आता हा मध्य भाग आहे आणि इकडे जे आहे हा कुटस्थ रूप, हा जीव. आणि हा कुटस्थाचं प्रतिबिंब या जीवामध्ये पडतं, म्हणजे त्या अंतकरणामध्ये पडतं, बुद्धीमध्ये पडतं. अंतकरणामध्ये जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये पडतं. आणि ही बुद्धी कशी असते? ती स्वच्छ आणि शुद्ध असते, कारण ती तेज तत्वाची आणि शुद्ध सत्वगुणाची असल्यामुळे त्याच्यामध्ये तेज कुटस्थाचं तेज पडतं. आणि हे कुटस्थाचं तेज त्याच्यामध्ये पडल्यामुळे म्हणजे त्या कुटस्थाचं प्रतिबिंब जे आहे त्याला चिदाभास असं म्हटलेलं आहे. आणि तो चिदाभास त्या वृत्तीमध्ये फाकतो, त्या बुद्धीमध्ये फाकतो. आणि ती बुद्धी काय करते? आता वेध घे. आता ती जर इकडे वळली तर देहादी जगताचा विचार करते, देह इंद्रिय मन देहादी जगत ह्याचा विचार करते. पण हीच वृत्ती जर इकडे वळ पाठीमागे
म्हणजे कुटस्थाकडे वळली, तर ती कुटस्थ रूप होते. आता या जीवाला ठरवायचं आहे की मला इकडे वळायचं आहे की इकडे वळायचं. इकडे मागे वळले तर कुटस्थाकडे जाते आणि इकडे ती जर वळत असेल तर ती देहादी जगताचा वेध. मग मला काय करायचं आहे, परतोनी पाठी मोरे ठाके आपण या आपण देखे देखत केव ओळखे ते वस्तुला. जर ही वृत्ती आपली, ही अंतकरण वृत्ती जर आपली त्या देहादीकडे जगताकडे न वळता या कुटस्थ चैतन्याकडे जर ती वळली तर ती आत्माकार होते. मग अशी जी आत्माकार वृत्ती होते तर त्याचे अनुसंधान म्हणजे मग काय होतं की तो काय होतो, तो आत्मरूपच होतो. अरे ते माझंच तर स्वरूप आहे, मी कुठंच रूपच आहे असा तो विचार करतो. आणि अंतकरण अशुद्ध असेल तर त्या कारणाने काय होतं, त्याचं अनुसंधान त्याचं राहत नाही, तो देहादी जगताकडेच वळतो. आता वृत्ती मला कुठे ठेवायची आहे, माझी अंतकरण वृत्ती मला कुठे गुंतवायची आहे हे आपलं आपल्याला कळायला पाहिजे. आणि ते कळतं, माझी अंतकरण वृत्ती मला कुठे ठेवायची आहे. तर अंतकरण वृत्तीचा अभ्यास आहे. आपण स्थूल मानाने देवपूजा वगैरे सर्व करतो, पण अंतकरणाने आपण अभ्यासच नाही करत. आणि भगवद्गीता म्हणते की मनबुद्धी मला अर्पण. आपण सगळं अर्पण करतो, पैसा अडका हे ते सगळं भगवंताला अर्पण करतो, पण मनबुद्धी अर्पण करत नाही. आणि इथे अंतकरणाचा म्हणजे मनबुद्धीचाच भाग आहे. मनबुद्धीने परमार्थ करायला पाहिजे, अंतकरणाने परमार्थ करायला पाहिजे. म्हणून वृत्ती ज्ञानामध्ये वृत्ती गुंतली तर त्यामागे असलेलं अधिष्ठान ज्ञान लक्षात येत नाही. पण तीच वृत्ती जर कुटस्थ चैतन्याकडे वळली तर तो जीव आत्मरूप होतो. आणि म्हणूनही परतोनी पाठीमोरे ठाके आपणही आपण देखील, मलाच माझं त्या स्वरूपाचं ज्ञान होतं. आणि असं अनुसंधान ठेवणे सोपे जाते. आणि असं जे अनुसंधान ठेवतो तो अज्ञानी कितीही प्रयत्न केला तर त्याला ते जमत नाही. पण श्रीगुरु लाभल्यानंतर जो अभ्यास होतो, जी अंतकरणाची तयारी होती ना ती पूर्णपणे तिथे विसावते त्याची चिदाभासाच्या माध्यमातून स्वस्वरूपामध्ये. तर अशी जी आहे तर ते आत्मा जाणता येते. म्हणून श्री गुरु आत्मरूपतेसाठी विचार देतात. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. आता इथं ज्ञान म्हणजे काय म्हटलेलं आहे, ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. आणि चिदाभासाला आपले स्वरूप अनुभवाला आले, त्याला कळलं की ते आत्मज्ञान होते. आणि हे घडायचं असेल तर चिदाभासाने आपले मन, बुद्धी, चित्त, प्राण, अहंकार, इंद्रिय, शरीर, विषय, जग इत्यादीकडे न गुंतता हा सर्व पसारा भ्रमवत आहे हे मी मला पटवून घ्यायचं आणि हे ओळखून शांतपणे अंतर्मुख व्हायचं. यालाच आपण आपल्याला पाहणे असं म्हणतात. आणि हाच ब्रह्म अभ्यास आहे. अशा अभ्यासाने आपण ब्रह्मच आगळे याची खात्री होते. आणि असा साधक जो प्रयत्न करतो तो आपल्यातच असलेल्या पुरुषोत्तमाला जाणतो. आपल्यामध्ये जो उत्तम पुरुष आहे त्याला तो जाणतो आणि तो मी आहे इथे स्थिर होतो. आणि ह्यासाठी हा श्लोक आहे आणि ह्यासाठी हा पुरुषोत्तम योग आहे. आणि हा पुरुषोत्तम योग आपल्याला लक्षात यावा म्हणून 15वा अध्याय आपल्याला सुनील आणि शेलंची व्यवस्था केलेली आहे की हे आपल्यासाठी की साधकांनी आपली तयारी करावी आणि समजलेला जो विषय आहे तो मांडावा. आणि नवीन नवीन साधक एवढे छान छान गोष्टी त्याचंही मला खूप कौतुक वाटते. अभ्यास करून बोलतात आणि असा अभ्यास करून एक एक पैलू त्याच्यातून वर येत आहे, एक एक हिरे. तर ही सर्व किमया श्री गुरूंची आहे. म्हणून ऐसा दयाळू श्री गुरु राव, शेवटचं नमन करते, ऐसा दयाळू श्री गुरु राव करी आनंद वर्षाव, प्रसन्नतेचा अभाव राहीना अल्पही. अल्पही अप्रसन्नता राहत नाही, प्रसन्नतेचा अभावच राहत नाही. केवळ आनंद रूपता, केवळ समाधान, शांती, तृप्ती, समाधान या सर्व गोष्टी
आपल्याला अनुभवतो. अनुभवाला येतात म्हणजे अनुभव पण सांगता येत नाही, तो तोच रूप होऊन जातो, तो हरिरूपच होऊन जातो. आणि या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे, यतंतो योगी निश्चयनम पश्चनात्मन्यवस्थितम. तो आत्म्यामध्ये स्थित होतो, आत्मरूपच होतो. आता ती कैरी, तो आंबा कैरी नाही झाला, आंबारूपच झाला. त्याप्रमाणे हा जीव शिवरूप होतो. म्हणून यतंतो योगी, पण त्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रयत्न केल्याने होत नाही. म्हणून सुरुवातच या श्लोकाची आहे, यतंतो योगी नश्चन. तो योगी आहे ज्यांनी प्रयत्नाला सुरुवात केलेली आहे. पश्चनात्म्यवस्थित, तो आत्म्यातच स्थिरावतो, आपल्यामध्ये स्थिरावतो. तो मी आहे या अनुभवात नाही. आणि हे विचार आपल्याला श्री गुरु रुजवतात, आपल्यामध्ये पेरतात. आणि हे पेरल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागतात. हळूहळू जे नवीन साधक असो की जुने साधक असो, सगळ्यांचे माझ्या सहित आपल्या सर्वांचे एक प्रश्न राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण. नमस्कार करते भाभी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शिवा रामकृष्ण रामकृष्ण हरी भाभी. रामकृष्ण हरी. राम